नमस्कार मंडळी, आज आपण महाराष्ट्राच्या संत परंपरेतील दोन अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट देणार आहोत. देहू आणि आळंदी. इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेली ही दोन्ही क्षेत्रे वारकरी संप्रदायाची हृदयस्थाने मानली जातात. एकीकडे संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी असलेले देहू, तर दुसरीकडे संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी असलेले आळंदी. या दोन्ही ठिकाणांनी महाराष्ट्राला भक्ती, ज्ञान आणि समतेचा अमूल्य वारसा दिला आहे. आपण आता देहूच्या मेन गेटमधून महाप्रवेशद्वारातून आतमध्ये एंट्री केलेली आहे. देहू हे पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले गाव आहे. हे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. संत तुकाराम महाराजांचा जन्म इसवी सन 1608च्या सुमारास झाला असे मानले जाते. त्यांनी अभंगाच्या माध्यमातून विठ्ठल भक्ती, समता, सत्य, दया आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांचे हजारो अभंग आजही वारकरी परंपरेचे मार्गदर्शक आहेत. देहूतील काही प्रमुख स्थळांपैकी एक स्थळ आहे ते म्हणजे संत तुकाराम महाराज मंदिर. त्याच आपण महाद्वारातून आतमध्ये प्रवेश करून आता आपण संत तुकाराम महाराजांची मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. आतमध्ये आल्यानंतर पहिले हनुमंतांचे दर्शन करून आपण दर्शन रांगेमध्ये राहून आपण दर्शन घेणार आहोत. दर्शन झाल्यानंतर आपण सभोवतालच्या परिसरातली काही छोटी मंदिरे बघणार आहोत, जसे की जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची शिळा मंदिर, तसेच राम मंदिर. शिळा मंदिराबाबत असं सांगितलं जातं की त्या शिळेवर बसून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज हे अभंग लिहित असत, त्यामुळे त्या शिळा मंदिराला विशेष असे महत्त्व आहे. त्यानंतर आपण मंदिराच्या बाहेर येऊन लगतच असलेल्या इंद्रायणी नदीच्या काठी जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी. इंद्रायणी नदी ही दोन्ही म्हणजेच देहू आणि आळंदी क्षेत्राची जीवनवाहिनी आहे. संतांच्या अभंगामध्ये आणि ओव्यांमध्ये या नदीचा अनेक ठिकाणी उल्लेख येतो. भाविक या नदीला अत्यंत पवित्र मानतात. मंदिर एकदम भव्य असून त्यातील कोरीवकाम देखील एकदम सुरेख आहे. वारकरी परंपरेनुसार फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकाराम महाराज विठ्ठलाच्या कृपेने सशरीर वैकुंठाला गेले अशी श्रद्धा आहे. या घटनेचे स्मरण म्हणून देहूमध्ये दरवर्षी मोठा उत्सव साजरा केला जातो. आता आपण जाणार आहोत प्रसिद्ध असणाऱ्या गाथा मंदिर येथे. वारकरी परंपरेचे हे महत्त्वाचे केंद्र संत तुकाराम महाराजांचे निवासस्थान आणि आषाढी वारीच्या पालखी प्रस्थानाचे ठिकाण आहे. हे मंदिर अभंग साहित्याचे जतन करणारे जगातील सर्वात मोठे मंदिर मानले जाते. याचा इतिहास असा आहे की हे मंदिर संत तुकाराम महाराजांच्या विचारांना आणि त्यांच्या अभंगांना समर्पित आहे. या भव्य वास्तूमध्ये तुकोबांच्या अनेक अभंगाचे कोरीव काम केले गेले आहे. गाथा मंदिरात दर्शनाची वेळ सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत आहे. दररोज सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता येथे आरती केली जाते. मंदिरात प्रवेश हा पूर्णपणे मोफत आहे. मंदिराची रचना सभामंडप व त्यापुढे गाभारा अशी आहे. गाभाऱ्याच्या मध्यभागी तुकोबांची भव्य बैठी मूर्ती आहे. कडेच्या दुमजली दालनामध्ये संगमरवरामध्ये तुकोबांचे अभंग करून भिंतीवर लावण्यात आले आहेत. वरच्या मजल्यावरील सज्जात विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत. अत्यंत भव्य असे हे मंदिर दुरूनही नजरेत भरते. प्रेक्षणीय व दर्शनीय असलेले हे मंदिर थोड्याच कालावधीत भाविकांचे व विशेष करून पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र झाले आहे. गाथा मंदिर हे केवळ मंदिर नाही, तर संत तुकाराम महाराजांच्या साहित्याचा, भक्तीचा आणि समाज प्रबोधनाचा जिवंत वारसा आहे. आता आपण आलो आहोत इंद्रायणी डोहाजवळ. वारकरी परंपरेनुसार संत तुकाराम महाराजांचे अभंग काही लोकांनी इंद्रायणीत बुडवले होते. अशी श्रद्धा आहे की 13 दिवसांनी ते अभंग पाण्यावर तरंगत पुन्हा सुरक्षित मिळाले. हा प्रसंग संतांच्या भक्तीचा आणि विठ्ठलावरील त्यांच्या अखंड विश्वासाचा पुरावा म्हणून वारकरी परंपरेत सांगितला जातो. या स्मृतीशी जोडलेला इंद्रायणी डोह आज लाखो भाविकांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. येथे भाविक दर्शन घेतात, प्रार्थना करतात आणि संतांच्या अभंगाचे स्मरण करतात. इंद्रायणी नदीला संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनात विशेष स्थान आहे. या नदीने महाराष्ट्राच्या संत परंपरेचा इतिहास जणू आपल्या प्रवाहात जपून ठेवला आहे. येथे काही क्षण शांतपणे बसून हरिनामाचा जप केला तर मनाला एक विलक्षण शांती आणि समाधान लाभते. जिथे गाथा आली होती तिथे एक छोटेसे मंदिरसुद्धा बांधले आहे. आता आपण निघालो आहोत आळंदीला.
देहूपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदीच्या तीरावर आळंदी वसलेली आहे. हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवन समाधीस्थान आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म इसवी सन 1275च्या सुमारास झाला. त्यांनी अवघ्या 16व्या वर्षी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला. भगवद्गीतेचा अर्थ मराठी भाषेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे हे अद्वितीय कार्य होते. त्यांनी अमृतानुभव हा आणखी एक महत्त्वाचा ग्रंथही लिहिला होता. आता आपण आळंदीच्या परिसरात पोहोचलो आहोत. हा आहे विश्वशांती स्तंभ. हा स्तंभ दिसला की आपण आळंदीच्या परिसरात आहोत हे जाणून घ्यावे. दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशीला आळंदी येथूनच संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपुरासाठी सुमारे 150 किलोमीटरचा पायी प्रवास सुरू करते. कार्तिकी एकादशीला येथे लाखो भाविक जमतात. तसेच दर महिन्याला एकादशीला येथे मोठी गर्दीसुद्धा असते. वारकरी संप्रदायानुसार आपल्याला असं समजतं की पालखीची सुरुवात ही 1820च्या दशकात ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याच्या सरदार हैबतराव बुवा आरफळकर यांनी आळंदीहून संत ज्ञानेश्वरांच्या पादुका पंढरपुराला नेण्याची पायी वारी परंपरा सुरू केली होती. आता हे हैबतराव बाबा होते तरी कोण? सातारा जिल्ह्यातील आरफळ येथील मूळ रहिवासी असलेले हैबतराव हे ग्वाल्हेरच्या शिंदे संस्थानात उच्चपद सरदार होते. एका चमत्कारी घटनेमुळे प्रभावित होऊन त्यांनी आपले उर्वरित आयुष्य ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण केले आणि ते वारकरी सुद्धा झाले. आता आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. दर्शन घेण्यासाठी आपण रांगेमधून जात आहोत. मंदिर सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत चालू असते. आपण इथून दर्शन घेऊन जाणार आहोत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत ही पाहण्यासाठी. असे सांगितले जाते की एक योगी चांगदेव महाराज आपल्या योगसिद्धीचे प्रदर्शन करण्यासाठी वाघावर बसून आणि हातात सर्प घेऊन ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला निघाले. त्यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई हे एका दगडी भिंतीवर बसले होते. चांगदेव येत असल्याचे कळल्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी ती भिंतच पुढे चालवली. हा प्रसंग चमत्कार दाखवण्यासाठी नव्हता, तर खरा आध्यात्मिक अनुभव अहंकारापेक्षा श्रेष्ठ असतो हा संदेश देण्यासाठी होता. चांगदेवाचा अहंकार दूर झाला आणि त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचे शिष्यत्व स्वीकारले, असे संत परंपरेत सांगितले जाते. देहू आणि आळंदी ही केवळ 2 तीर्थक्षेत्रे नाहीत, ती महाराष्ट्राच्या संत परंपरेचा अमूल्य वारसा आहेत. देहूमध्ये संत तुकाराम महाराजांनी अभंगांच्या माध्यमातून भक्तीचा मार्ग दाखवला, तर आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथातून अध्यात्म सामान्य माणसांपर्यंत पोहोचवले. आजही लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा गजर करत या संतांच्या शिकवणीप्रमाणे भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश जगभर पोहोचवत आहेत. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. रामकृष्ण हरी.